एक किसान के बेटे ने अपनी मेहनत और लगन के बल पर पुलिस उप निरीक्षक बनकर अपने गांव के लिए एक आदर्श निर्माण किया है। उसकी इस कामयाबी पर उस पर अभिनंदन का वर्षाव किया जा रहा है। मारेगांव तहसील के गौराला गांव के किसान परिवार के प्रफुल्ल भोयर ने अपने कड़े परिश्रम से एक ऐतिहासिक कार्य करते हुए पुलिस उप निरीक्षक का पद प्राप्त किया है। अपने माता पिता के मेहनत का फल देते हुए प्रफुल्ल ने गांव के लिए एक मिसाल कायम की है। माझं नाव प्रफुल्ल प्रभाकरराव भोयर, मी गौराडा गावात मारेगाव तालुक्यातील गौराडा गावचा आहे आणि माझं आता झालेल्या निकाल लागलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदामध्ये ऑल महाराष्ट्रात रँक 179 आलेली आहे आणि माझी ओबीसी कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे। PSI या पदी निवड झालेली आहे। माझं मी प्राथमिक शिक्षण माझ्या गावाला गौराडा येथे केलेलं आहे। त्यानंतर माझं उच्च प्राथमिक शिक्षण मी माझ्या मामाच्या गावाला अडेगाव येथे केलेलं आहे। माझं 11वी-12वीचं एज्युकेशन राष्ट्रीय ज्युनियर सायन्स कॉलेज मारेगाव इथून झालेलं आहे आणि डिग्री शिक्षण मी यवतमाळला केलेलं आहे। MPSCच्या स्पर्धेत मी 2022 पासून मेहनत घ्यायला लागलो लॉकडाऊनच्या नंतर। लॉकडाऊननंतर मला लक्षात आलं की आपण राज्यसेवा करण्यापेक्षा गटबला टार्गेट करावं। 2022ला मी पहिल्यांदा प्री पास झालो होतो PSI परीक्षेची आणि मग त्यासोबत मी STI एक्झाम पण पास झालो होतो। PSI STI या दोनमध्ये मी ठरवलं का मला PSI बनायचं आहे। एक वर्दीची आवड होती आणि समाजामध्ये मान सन्मान PSI बद्दल जास्त आहे, त्यामुळे मी प्रॉपर PSIला टार्गेट करून वर्षभर अभ्यास केला। माझा म्हणजे मेन्सच्या पेपरमध्ये मी 300 मार्क्स कवर केले आणि मला चांगली लीड मिळून मी ग्राउंडला क्वालिफाय झालो। मला 36 मार्कची लीड होती मेन्स पास होऊन आणि मी 36 मार्कची लीड घेऊन PSIच्या ग्राउंडला क्वालिफाय झालो। मला ग्राउंडच्या वेळेस तेवढं नॉलेज नव्हतं की ग्राउंड कसं करावं। माझ्यासाठी ग्राउंड हे नवीन होतं कारण मी पहिल्यापासून अभ्यास करत आलो होतो। तर ग्राउंडच्या वेळेस मी माननीय मालेकरन सरांकडे वणीला ग्राउंड केलं आणि सरांनी मला एवढी चांगली कोचिंग दिली की मी 3 ते 4 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये 82 मार्कचं ग्राउंड मारलेलं आहे आणि या 82 मार्कचं ग्राउंड मारून मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो। आणि जेव्हा इंटरव्ह्यू झाला माझा MPSC ऑफिसमध्ये मुंबईला 1 ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू होता शेवटच्या दिवशी आणि त्या दिवशीच रिझल्ट आला। इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मला 28 स्कोर आहे। 28 मार्क भरपूर मुलाला मिळाले आहे पण 28 जास्त कोणाला नाही मिळाले। तर इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रात टॉपर आहे 28 मार्कासोबत। अशा पद्धतीने मी MPSCची जर्नी पूर्ण केली आहे। माझा 2022 PSI संघर्ष सुरू होता जो आज 2024मध्ये PSI संघर्ष संपलेला आहे 1 ऑगस्ट 2024ला। तरुण मुलांना काय सांगू शकतो तू? मला वाटतं की तरुण मुलांनी आता माझ्यापासून प्रेरणा घ्यावी। जसं मी एक शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहो, माझ्या वडिलांना शेती करून मला शिकवलं आणि माझ्या घरची परिस्थिती एकदम अशी खूप उच्चवर्गीय नव्हतं। आम्ही मध्यमवर्गीय म्हणण्याच्या गरीब परिस्थितीतून शिकलो। त्यांना 5000 रुपये कशा पद्धतीने मला पाठवत होते यवतमाळला शिकण्यासाठी ते मला आणि त्यांनाच माहीत आहे। शेती करून भाजीपाला विकून जे पद्धतीनं त्यांनी शिकवलं आहे त्या पद्धतीनं। तर मला वाटतं की मुलांनी माझ्यापासून प्रेरणा घ्यावी। जर मी PSI बनू शकतो तर माझ्यासारखे गावातले बाकी मुलं पण बनू शकते। काय PSI बनणं खूप मोठी गोष्ट नाही, फक्त त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जायला हवं, क्षेत्रामध्ये माहिती करून घ्यायला हवी। आज मी गावात बनलो, माझा एवढा सत्कार झाला, तर उद्या युवा पिढीने याच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी आणि प्रेरणा घेऊन त्यांनी PSI STI ASO राज्यसेवे थ्रू किंवा तलाठी म्हणा सरळ सेवाभरतीतून गावाचं नाव त्यांनी पुन्हा रोशन करावं आणि कोणतरी पद त्यांनी मिळवावं असं मला वाटतं। प्रफुल्ल के पिता प्रभाकर भोयर यह खेती कर परिवार का पालन पोषण करते हैं तो वहीं माँ मजदूरी कर घर चलाती है। ऐसे सामान्य परिवार से आए प्रफुल्ल ने स्वयं मेहनत के बल पर ऊंचाई तक पहुंचे हैं। सर आपलं नाव काय? प्रभाकर महादेव भोयर। बरं, हे आता मारेगाव तालुक्यामध्ये आणि खास करून गौराळे येथील हा तुमच्या मुलाने एक उच्चांक गाठला आहे। PSIची परीक्षा देऊन तो पास झाला आहे, याचा सर्वप्रथम तो अभिनंदन। तुम्ही याबद्दल काय बोलू शकता? तुम्ही मी खूप कष्ट केले, कष्ट करून मुलाला साहेब बनवलं शेती करता। बरं, कशा प्रकारे तुम्ही त्याला म्हणजे सहकार्य केलं मुलाला का? आपल्याला थोडं पुढं झालं पाहिजे सुख, आता सुख शांती। बरं, आता कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटत आहे। आता तुमचं जे कष्टाचं जे आहे ते सफल झालं असं वाटतं? सफल झालं आपल्याला। राकेश रोहनकर, हा माझा दादा प्रफुल्ल भोयर। PSI झाला आज। माझ्या आईबाबांनी खूप कष्ट केले, त्याचं आज फळ मिळालं। सगळ्यांचं स्वप्न होतं माझा दादा काहीतरी बनावं म्हणून, ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। नमस्कार, मी मारुती जनार्दन सुदरी, एक सहाय्यक शिक्षक आहोत आणि हा माझा भाचा प्रफुल्ल प्रभाकर भोयर। आज हा PSI म्हणून याची निवड झालेली आहे। तर यामध्ये त्याची स्वतःची मेहनत आणि स्वतःची प्रामाणिकपणा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती। तो मुळात हुशार आहे, परंतु बरेच असे हुशार मुलंसुद्धा थांबून जातात। माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपल्याला हुशारी तर दिलेली आहेत, परंतु त्या पद्धतीनंच आपल्याला स्वतःची प्रामाणिक राहून जे आपण ध्येय ठरवलं त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। त्याने हे प्रयत्न केलेले आहेत। स्वतःची प्रामाणिक राहून आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने पुरेपूर प्रयत्न केले आणि आज यशस्वी झाला। तर मला या गोष्टीचा फार आनंद आहे। माझ्या बहीण आणि भाऊजींनी
जे आपल्या परिस्थिती खराब असतानाही त्याच्या शिक्षणासाठी कुठलीच कमी पडू दिली नाही, त्याबद्दल मला माझ्या भाऊजी आणि बहिणीचा सुद्धा गर्व आहे आणि माझ्या भाच्याचा गर्व आहे। नमस्कार। ग्रामीण इलाके के शिक्षा व्यवस्था के अनेक दुविधाओं पर मात करते हुए प्रफुल्ल ने यवतमाल में जाकर 4 साल पढ़ाई की। इसी लगन से आज प्रफुल्ल को सफलता मिली है। प्रफुल्ल की सफलता से पूरे गांव में गौरव की भावना निर्माण हुई है। गौराला ग्राम पंचायत ने प्रफुल्ल का सत्कार कर उसकी सफलता की समीक्षा की। ताई नमस्कार, तुम्ही ह्या गावचे सरपंच आहात, तर तुमच्या गावातल्या एका तरुणानं एक मोठी पदवी हासिल केली, म्हणजे ना PSI झाला आहे तो, तुम्हाला त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मला खूप अभिमान वाटतो की माझ्या गावातील कोणता तरी मुलगा PSI बनलेला आहे आणि तो OBC कॅटेगरीमधला आहे। आजकाल म्हणजे जास्तीत जास्त ST मध्ये जास्त प्रॉफिट असतात, पण OBC मधून प्रफुल्ल भोयर यांनी ही पदवी मिळवली आमच्या गावासाठी आणि आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आणि हा दुसरा क्रमांक आहे की आमच्या गावामध्ये एक कमांडो आहे आणि हा एक PSI बनलेला आहे। कांदोबे माजी उपसरपंच। आज माझ्या गावामध्ये प्रफुल्ल प्रभाकर भोयर हा PSI झाला। खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचे आईवडिलाचे कबाड कष्ट आणि त्याची मेहनत हे पूर्णतः यशस्वी झाली आणि त्याला याचं फळ मिळालं आणि यातच आमच्या गावाचं आणि तालुक्याचं आणि जिल्ह्यातसुद्धा प्रफुल्ल प्रभाकर भोयर यांचं नाव रोशन झालं आणि माझ्या गौराडा गावाचं सुद्धा नाव रोशन झालं, याचाच आम्हाला सर्व गावकऱ्यांना आनंद आहे। इस कार्यक्रम में ग्राम पंचायत पदाधिकारी और गांववासी बड़ी संख्या में उपस्थित थे।